विशेष सत्राचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे। संतोष देशमुख प्रकरणाला जवळपास 12 दिवस उलटत आहेत। मात्र या प्रकरणात आतापर्यंत केवळ 4 आरोपींना अटक झालेली आहे। 3 आरोपी जे आहेत ते अद्याप फरारच आहेत। पीडित जे कुटुंब आहे त्यांची आर्त हाक आहे। देवेंद्र फडणवीस यांनी देखील आज विशेष सत्राचं आयोजन करून त्या संदर्भात जे आहे आज निवेदन करणार आहेत। माझ्यासोबत पीडित संतोष देशमुख यांचे बंधू आहेत। आज मुख्यमंत्र्यांचं निवेदन आहे, तुमच्याशी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी काही संवाद वगैरे झालेला आहे। तुमची काय आजच्या अपेक्षा आहेत निवेदनावर? 4-5 दिवसापूर्वी ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जे स्पेशल SITची स्थापना केली त्या दिवशीच मी बोललो होतो की मला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे। मुख्यमंत्री साहेब जी कायदेशीर कारवाई आहे कडक ते करण्यात कुठलीही हायगाई करणार नाहीत। आज पण मी त्यावर ठाम आहे की आज ते 100% जो हा अन्याय झालेला आहे, जी हत्या झालेली आहे क्रूरपणे, जे सगळ्या समाजातून अख्ख्या महाराष्ट्रातून प्रत्येक SP ऑफिसला निवेदन गेलेलं आहे, मुख्यमंत्री साहेबांपर्यंत सगळे निवेदन गेले आहेत, त्यावर ते नक्कीच गांभीर्यपूर्वक सांगतील की पुढील कारवाई काय आहे। या प्रकरणात किती आरोपींना अटक आहेत, फरार किती आहेत, आता तुमची मागणी काय आहे? मागणी आहे जेवढे आरोपी आहेत त्यांना अटक करा ही मागणी आहे आपली। जेवढे आरोपी आहेत तेवढे त्याच्यात। कुठेतरी पोलिसावर तुम्ही संशय व्यक्त केला होता, पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई पण झालेली आहे, आणखीन काही कारवाई होण्याचे संकेत पण आहेत, तुमची मागणी आहे? आज ते त्यांचं स्टेटमेंट आल्यानंतर आपण त्याच्यावर बोलू। त्यांचं काय त्यांनी आदेश दिलेत, काय त्यांनी कारवाईचे पुढील नियोजन आहे ते आपल्याला त्यांच्यानंतर कळेल मुख्यमंत्री साहेबांच्या। उद्या शरद पवार देखील तुमच्या भेटीला येत आहेत काय? हां, उद्या येत आहेत शरद पवार साहेब, उद्या येत आहेत तिथं। आमच्या मागणीमध्ये काही बदल नसणार आहे। ह्या पूर्ण जे आरोपी आहेत त्याच्यातले हे जेरबंद करून ह्यांना जे शिक्षा आहे फाशीची शिक्षा ही झाली पाहिजे, ह्यावर मी ठाम आहे। कॅमेरा पर्सन विनोदसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, मस्साजोग, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।